पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमच्या वाटेची सेवा आम्ही करतो, अवतार देवीचा आशीर्वाद सुद्धा पोहोचवते तुमच्यापर्यंत। पण तुम्ही या आता। नाही म्हणजे माझं असं काही नाही हा, पण राव दादा जर का आता इथे आले तर त्यांचा राग बघण्याची ना माझी अजिबात इच्छा नाही। आई, आता मला पण भीती वाटायला लागलीये। त्यांचा चिडलेला चेहरा समोर येतो। झोपेत काम करतो का रे? फोन लाव त्याला। मला लावतो लगेच। इथे काय करतेस तू? खोलीच्या बाहेर कशी आलीस? कुणाच्या परवानगीने आलीस तू? नाही ते देवीची सेवा। कोणीतरी मदत केल्याशिवाय तू एवढी हिम्मत करणारच नाहीस। कोणी केली मदत? मदत कोणी केली हिला? कुणीच नाही, मी स्वतःहून आली इथं। घरात उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होतोय, म्हटलं देवीच्या सेवेत माझा बी हातभार लागावा असं वाटलं होतं मला, पण इथं मला कुणीच हात लावू दिला नाही, कारण सगळ्यांनाच तू माझ्यावर घातलेली बंधनं मान्य आहे। मग त्याच बंधनामध्ये आनंदात राहा। उगाच ह्याच्या त्याच्या जवळ जाऊन कुटुंबाचा भाग होण्याचा प्रयत्न करू नकोस, पस्तावशील। माझ्याशी तू असं बोलतोस? अरे पण आई आहे ना मी तुझी। आई नाही, आई नाही, आई नाही, आई नाही। आई नहीं है, सावत्र आई। देवी माझं बोलून झालंय। अण्णा, पण मग असं असताना ती माणसं त्या घरात कशी राहत असतील? मला तर त्यातल्या त्यात त्या घरातल्या बायांचीच किव येऊ राहिली। हे सगळं त्या कसं काय सहन करतात? मावा तर श्वासच अडकला असता, कधीच घरातून पळाले असते। पोरी जरा
हे तू हे विचारतो यापर्यंतच ठेव. इथं अजिबात उधळू नको. अरे जे वाट्याला आलंय ते त्या बायकांना मान्य आहे. आपण कशाला आपलं डोकं लावायचं. आपण आपलं आपलं इमानी बरे काम करायचं आणि निघायचं. अजिबात जास्तीचं काही वागायचं नाही तिथं सांगून ठेवतोय. तुमचं ही लस्सी अनबिलिव्हेबल. आणखी एखादा ग्लास तरी व्हायलाच हवा. बास आहे बाबा. अरे ओक्की मंदी 3 झाले आता गपचिप घरी निघ. हो भाऊ 10 रुपये कमी देऊ राहिले तुम्ही. हे काय कारण तुम्ही स्पेशल लस्सी मध्ये तर काजू बदामचे बारीक बारीक 2-3 तुकडे देऊ राहिलात. त्याचं ते प्रमाण ठरलेलं असतं. ते लस्सी मध्ये चव असली पाहिजे की नाही. 60 रुपये. मग तसं पैशाचं प्रमाण पण ठरवा ना. ते काय नाही मी तर 50च देणार. हे बघ मी तुमचं काय ऐकून घेणार नाही. 60 रुपये झालेत लस्सीचे. या महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे. मी मिटवण्याचा प्रयत्न. कशाला. हे कारण ते मिटेल असं वाटत नाही म्हणून. अरे पण तू हे बघा मी तुमचं काही ऐकून घेणार नाही आधीच सांगतो. मग मी अजून 10 रुपये देतो. मला अजून काजू बदामाचे तुकडे द्या. हो भाऊ थांबा. तुम्ही थांबा. तुम्ही जी लस्सी पेले ना ती 60 रुपयाची होती. आधीच सांगतो. एक मिनिट. हे बघा मला चुकीचं समजू नका. पण हे कुठेतरी मिटायला हवं म्हणून मी मध्ये बोलतोय. सॉरी. तर अमित सर तुमचं असं मत आहे की स्पेशल लस्सी मध्ये ड्रायफ्रुट्स कमी होते. ड्रायफ्रूट नाही ते काजू बदाम कमी होते. तेच त्यालाच ड्रायफ्रुट्स म्हणतात. असं काय. आणि ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही तेवढेच ड्रायफ्रूट टाकतो. बरोबर. हो. हा म्हणजे तुम्ही दोघंही आपापल्या जागी बरोबर आहात. अहो पण मग चुकतंय कुठं. म्हणजे तुम्हा दोघांना वाटतंय की माझंच बरोबर आहे. तिथे चुकतंय. म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर करा. प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. म्हणजे नेमकं काय करायचं. ओके. हा तुम्ही म्हणायचं की तुम्हाला काजू बदाम कमी वाटतात. ते अगदी बरोबर आहे. आम्ही कमीच टाकतो. यावर तुम्ही म्हणायचं की अच्छा म्हणजे लस्सीची चव टिकावी म्हणून काजू बदाम कमी टाकताय. होय म्हणजे बरोबर आहे. सोपं आहे की नाही. अहो अगदी सोपं आहे. हा पटतंय ना तुम्हाला. दादा हे आमचे 5 लस्सीचे पैसे. ओके मे थँक्यू. चला आलो. अहो नेमके किती पैसे देऊ मी. कुणाच्या परवानगीने आलीस तू. कोणीतरी मदत केल्याशिवाय तू एवढी हिंमत करणारच नाहीस. अरे मी तुझी आई आहे आई ना. नाही सावत्र आई. उगाच ह्याच्या त्याच्या जवळ जाऊन कुटुंबाचा भाग होण्याचा प्रयत्न करू नकोस. पस्तावशील. आजी आजी हो आजी जेवायला आणलंय बघ. जेवून घ्या. घेऊन जा परत. नका मला. हे बघा हे अशा तुमच्या वागण्यामुळे ना मी किती बी भारी असले ना कामात तरी मला बोलायचा चान्स सोडत नाही बघा लोक. तुला बाई कोण कशाला बोलतय. जा. आता तुम्ही जेवलात नाही तर लोक काय म्हणणार की मीच तुम्हाला जेवायला देत नाही. लोक तुमच्यासाठी चांगलं चांगलं खायला द्यायचं नाही म्हणून प्रयत्न करत असतात. पण मी आणते की नाही. हा आजी पटकन जेवून घ्या आणि औषध घ्या. औषधाच्या गोळ्या घ्या. आता औषध नाही घेतलं तर कसं बरं वाटेल आजी. हा चला लवकर जेवून घ्या. माझ्याकडे अजिबात येळ नाही बघा. उद्यापासून देवीची पूजा सुरू होते तेव्हा समधी कामं माझ्याच डोक्यावर पडली आहेत. म्हणजे माळापासून निवदापर्यंत समद मलाच करायचंय. माझ्याकडे अजिबात येळ नाही. तुम्ही जेवून घ्या बघा. अगं जा ग बाई. आता मी नसन या घरात काय होणार आहे देवाच ठाऊक. चला माझ्याकडे पण येळ नाही. तुम्ही जेवून घ्या. पर मनाचं दुखणं पोटाला नाही समजायचं. मग कुणाला समजणार. अण्णा हो नक्की हेच घर आहे ना. हा हेच आहे. अयो अण्णा पिक्चर मध्ये हेच घर दाखवले असतील ना. या घरातली देवी जवळजवळ 300 वर्षापूर्वीची.
रावसाहेबांचं खापर पंजोबा भवानी मातेचे मोठे भक्त होते. मग त्यांनाच पाया खोदताना देवीची मूर्ती सापडली होती. आधी नवरात्रीत लई जंगी पूजा व्हायची. एका टायमाला 108 संबळ वाजायचे. मावा बा पण वाजवायचा त्यात. हा, पण आता तो दिमाग नाही राहिला. पण त्या 108 संबळवाल्यांपैकी नगरकरांच्या घरात नवरात्रीत संबळ वाजवायचा मान आपल्याला मिळाला. हे लय भारी घडलं. हा? लय भारी. हा, चला. अहो, देवीचे दागिने आलेत पॉलिश करून. पाहता का एकदा? 2 तोळ्यांचं पाणी चढवलं आहे यावेळेला. आई बाबांनी खुलून दिसेल नाही यात. आणि पहिल्या दिवसाची मानाची साडी पण आली जगतापांकडनं. जगताप येत आहेत ना? नाही, पूजेला नाही येते, पण आरतीला येऊन जातो असं म्हणाले. आणि आपले व्याही आहेत ना निंबाळकर, ते येणारच आहेत नवरात्रीत. तर म्हणत होते की पाण्याचा कार्यक्रम उरकून घेतला असता आणि दिवाळीत लग्न लावून दिलं असतं मुलांचं. उत्तम, मी बोलतो सारांशी. हे फार बरं होईल. आर्या कधी एकदा सून म्हणून या घरात येते ना, असं झालंय मला. अहो, मला काय वाटतं की एकदा सारांशी बोलून घ्यायचं. गरज नाही. तो माझ्या शब्दाच्या बाहेर कधी जाणार नाही. हे लग्न होणं हे त्याच्या करिअरच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. ते बरोबर आहे. हे तुमच्या डोक्याच्या पलीकडचं आहे. तुम्ही घर सांभाळा. मी बोलतो सारांशी. मुक्ता, मी मॅनेजर साहेबांना भेटतो आणि आपण आल्याचं त्यांना सांगतो. आणि आपली काय राहायची सोय केली ते पण त्यांना विचारतो. हं? चल गाजा, चल. नाही सहन होत आता मला. ही बंधन, रोजचा अपमान, ती तुच्छतेनं माझ्याकडे बघणारी नजर, नाही सहन होत. नाही राहायचंय घरात मला. वय आज आणि आता लगेच निघायचं आहे. निघून जायचंय दूर कुठेतरी कायमचं. माय माझी आयुष्यभर साथ दिली. तुला एकटीला नाही सोडणार मी इथं. चल.
अनबिलिव्हेबल. हे अरे घराचा फोटो काढला ठीक आहे, पण मोबाईल का मुनावलो राहिला तू? अरे पप्या, मला ना घराला कडकडून मिठी मारावीशी वाटत होती. आता घर तर माझ्या दोन्ही हातात मावणार नाही ना, म्हणून मग म्हटलं मोबाईल. लय अँटी काय राव तू. इंडिया बी आहे. आय एम बॅक. सारंगाला रे. बरं झालं तू आजच आलास. हे आपल्या कमिशनचं लक्षात आहे ना? नाही साहेब, हाय ध्यानात ते. ठीक आहे. साहेब, मी येताना माझ्यासोबत माझ्या मोठ्या पोरीला घेऊन आलोय. म्हणजे घरकामात काही मदत झाली तर झाली. अरे बरं झालं तू तुझ्या पोरीला घेऊन आलास. आलंच मालकीणबाई मला म्हणत होत्या की हाताखाली कोणतरी बघायला हवी म्हणून. बघ, माझं कमिशन वगळून तुझ्या पोरीच्या कामाचे पैसे देईन मी तुला. चालेल? कळलं का? चालेल. काय रे, हा तुझा लहान मुलगा ना रे? हा, पोरगा गजा. मागच्या वेळी पण एकदा सोबत घेऊन आलो होतो याला. काय नाही विचारायचं त्याला. ते आता मी येऊ का? हो, ये. जा, आराम कर. साहेबांना सांगतो तू आलायस ते. हा, चल. मुक्ताई, तिथं काय करती? आपल्याला बाहेर खोली दिली. चल. आले. चल. अरे घरचं काय खायला जागा आहे का नाही? अरे लई जागा. दे. घ्या. अरे माफ कर ग जगदंबे. तू या घरात येत असताना मी या घराबाहेर चालले बाय. पण काय करू तू सांग. इथं जे घडतंय ते सांगतो तुला ठाव आहे. पण मला हे बी ठाव आहे, मी जर या घरातनं बाहेर पडले ना तरी तू माझ्या संग कायम असशील ग. येते गाई येते. अरे काय काय भरून काय आणलंय एवढं ह्याच्यामध्ये? हो, येते वाटतं इकडे. ए नौटंकी एवढी जड आहे का? दे. नाही राहू दे. मी काय मित्राची बॅग घेऊ शकत नाही होय. चल तिकडं. जमणार आहे ना? जमणार आहे. हा, चला. चाल. नाही, मागच्या दाराने गेलेलं बरं.